लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिले होते. आता लाडक्या बहिणी या पैशांची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांकडून 2100 रुपये कधी देणार, दिलेलं आश्वासन कधी पूर्ण करणार असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला जात आहे. यातच आता राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनं खळबळ उडाली आहे. अभ्यास करून 2100 रुपयांबाबतचा निर्णय घेतला जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागानं अद्याप तयारी केलेली नाही, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिलेली आहे. दरम्यान याबाबत कोणतीही पूर्वतयारी विभागानं केलेली नाही, तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेलाही नाही, अशी माहिती समोर आली आहे. ही योजना आणली त्यावेळी अर्थ विभागानं 3 ते 4 महिने आधीपासून तयारी सुरू केली होती. आता 2100 रुपये द्यायचे म्हटल्यानंतर तशीच तयारी करावी लागणार आहे. मात्र मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असं तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. त्यांच्या या वक्तव्यावरून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीत असं सध्या तरी दिसत आहे. दरम्यान या योजनेवरून सध्या गोंधळाची स्थिती दिसून येते. या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे माघारी घेतले जाणार नाहीत असं तटकरे म्हणाल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी पैसे माघारी घेणार असल्याचं सांगितलंय, त्यामुळे गोंधळ उडालाय.